कुंपणच जर शेत खात असेल तर दाद कुठे मागायची असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहत नाही. मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे महानगरपालिकांमध्ये चाललेल्या अराजकता आणि अनागोंदी कारभाराची. नमस्कार, मी राज असरोणकर, मीडिया भारत न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नुकत्याच महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. महापौर, उपमहापौर आपापल्या पदांवरती आसनस्थ झाले आणि आता स्थायी समिती सुद्धा होऊन तिजोरीची जी लयलूट आहे ती राज्यातल्या सगळ्या महानगरपालिकांमध्ये सुरू झालेली आहे. यामध्ये एक मोठा प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न हा गेल्या अनेक वर्षांपासून दरवेळेला येतो. यावरती न्यायालयामध्ये याचिका गेलेल्या आहेत. उच्च न्यायालयाने वेळोवेळी हा जो मुद्दा आहे तो पुरेसा स्पष्ट केलेला आहे, परंतु राजकीय मुजोरी न्यायालयाला सुद्धा जुमानत नाही आणि दरवेळेला सत्तेचा गैरफायदा घेत आपली मनमानी सुरू ठेवते. तो मुद्दा आहे सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेता या पदांवरच्या नेमणुकांचा. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये कलम 19(1)(अ) मध्ये सभागृह नेता पदाची तरतूद आहे आणि 19(1)(अ) मध्ये विरोधी पक्षनेता पदाची तरतूद आहे. कलम 19(1)(अ) हे सांगतं की सत्ताधारी आघाडीतील मोठे संख्याबळ असलेल्या पक्षाचा नेता हा सभागृहाचा नेता असेल. याचा अर्थ काय की मोठे संख्याबळ, एकतर तुम्हाला त्या सभागृहामध्ये सर्वाधिक मोठं संख्याबळ ज्याचं आहे, किंवा तुम्ही जेव्हा सत्ताधारी आघाडी आणि विरोधी आघाडी असे तुम्ही विभागले जाता तेव्हा सत्ताधारी आघाडीमध्ये जे जे पक्ष सामील आहेत त्याच्यामधला सर्वात जास्त संख्याबळ ज्याचं असेल त्या पक्षाचा नेता हा सभागृह नेता होतो आणि विरोधी आघाडीमध्ये जे जे पक्ष आहेत त्याच्यातील सर्वाधिक संख्याबळ असलेल्या पक्षाचा नेता हा विरोधी पक्षनेता होतो. ही विरोधी पक्षनेत्याची जी तरतूद आहे ती 19(1)(अ) मध्ये आहे. याच्याबद्दलचे वाद हे अनेकदा उच्च न्यायालयामध्ये गेलेले आहेत आणि न्यायालयाने निकाल देताना ज्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की एकतर सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेता ही पदसिद्ध पदं आहेत. पदसिद्ध पदं म्हणजे काय, तर ती कोणाला दिली जात नाहीत कुठल्या मर्जीने, तर ती आपोआप त्या पदांवरती माणसं विराजमान होतात. ही जी आपोआप विराजमान होणारी जी माणसं आहेत किंवा जे सदस्य आहेत निर्वाचित, ते कोण असतात, एकतर ते जनमानसातून निवडून आलेले सदस्य हवेत. दुसरी एक अट आहे की ते तुमच्या कुठल्या ना कुठल्या पक्षाचा नेता असले पाहिजेत. पक्षाचा नेता म्हणजे गटनेता असले पाहिजेत. आणि हा पक्षाचा नेता किंवा गटनेता हा कोण, तर विभागीय आयुक्तांकडे जेव्हा तुम्ही पक्षाची नोंदणी करता महानगरपालिका पक्ष म्हणून, त्या ठिकाणी तुम्ही पक्षाचा नेता म्हणून ज्याचं नाव दिलेलं असतं तो पक्षाचा नेता, तो गटनेता. आणि तुम्हाला सभागृह नेता किंवा विरोधी पक्षनेता जर व्हायचं असेल तर तुम्ही आधी पक्षाचा नेता असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा पक्षाचा नेता म्हणून विभागीय आयुक्तांकडे नोंद असणं हे गरजेचं आहे. याचा दुसरा एक अर्थ असा होतो की याच्यामध्ये महापौरांना कुठल्याही पद्धतीने आपल्या मर्जीने, आपल्या मनाने सभागृह नेता किंवा विरोधी पक्षनेता निवडता येत नाही. किंवा पक्षांना सुद्धा, राजकीय पक्षांना, की हा आमचा सभागृह नेता आहे किंवा ह्याला आम्ही विरोधी पक्षनेता म्हणून शिफारस करतो, असं राजकीय पक्षांना सुद्धा करता येत नाही. महानगरपालिका कायद्यातील तरतूद पुरेशी स्पष्ट आहे. उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेले, कधीपासून दिले जात आहेत हे 1997, 98, 99 पासून ते अगदी काल परवापर्यंत सुद्धा उच्च न्यायालय वेळोवेळी या संदर्भातले आदेश देत आहे, त्या संकल्पना स्पष्ट करत आहे. परंतु इतक्या सगळ्या प्रकरणांमध्ये न्यायालयाने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सुद्धा त्या कायद्याचा, कलमाचा जो अन्वयार्थ आहे तो सुस्पष्ट केल्यानंतर सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाला 2 ओळीची ॲडिशन ह्या कलमामध्ये करायला फुरसत मिळालेली नाही, किंवा एक JR काढून ते कलम स्पष्ट करायला सुद्धा त्यांना फुरसत मिळालेली नाही आहे. काय केलं जातं या ठिकाणी? आज ठाणे महानगरपालिकेचं तुम्ही उदाहरण घ्या.
ठाणे महानगरपालिका आज कोणाच्या अधिपत्याखाली आहे तर राज्यातले एक प्रबळ नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री सुद्धा आहेत. याचा अर्थ काय की महानगरपालिकांमध्ये जर कुठली अनागोंदी अराजकता अनियमितता जर होत असेल तर त्याची तक्रार आपल्याला शासनाकडे म्हणजे नगरविकास विभागाकडे करता येते. त्या नगरविकास विभागाचे जे प्रमुख आहेत ते एकनाथ शिंदे आहेत आणि एकनाथ शिंदेंच्या ठाणे महानगरपालिकांमध्ये म्हणजे त्यांच्या कार्यक्षेत्रातली जी प्रमुख महानगरपालिका आहे त्यांचं ते होम ग्राउंड आहे. त्या ठाणे महानगरपालिकेमध्येच कायद्याची पायमल्ली केली गेलेली आहे. त्या ठिकाणी शिंदे शिवसेनेचं जे संख्याबळ आहे ते सर्वाधिक आहे आणि ते सर्वाधिक असल्यामुळे शिंदे शिवसेनेचाच जो गटनेता असणार तो सभागृह नेता होणार हे कायद्यामध्ये स्पष्ट झालेलं आहे. कायद्याने ते स्पष्ट केलेलं आहे. परंतु तिथे काय घडलेलं आहे तर ठाणे महानगरपालिकेमध्ये शिंदे शिवसेनेचे गटनेता पवन कदम आहेत आणि सभागृह नेता जे आहेत ते हनुमंत जगदाळे आहेत. म्हणजे गटनेता वेगळा सभागृह नेता वेगळा जे कायद्याने करता येत नाही. याच्यामुळे दोन गोष्टी काय होतात, कायद्याची तर पायमल्ली होतेच परंतु दुसऱ्या बाजूला गटनेता आणि सभागृह नेता वेगवेगळे नेमल्यामुळे पुन्हा दालन वाढतं, त्या दालनांवरचा खर्च वाढतो, त्याला आलेला स्टाफ वाढतो, सुविधा वाढतात, गाड्या वाढतात. हा जनतेच्या पैशावरचा सगळा बोजा आहे. जनतेच्या सार्वजनिक पैशाची उधळपट्टी आहे. महानगरपालिका कायद्यामध्ये एक कलम असा आहे ज्याच्यामध्ये शासनाचं नियंत्रण आहे 448, 449, 450, 451. जर महानगरपालिका सार्वजनिक पैशाची उधळपट्टी करत असेल तर तुम्ही शासनाकडे त्याची तक्रार करू शकता आणि शासन त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकतं. परंतु इथे जर नगरविकास मंत्री जर स्वतः कायद्याचं उल्लंघन करत असेल तर तुम्ही दाद कुठे मागायची, कुठल्या शासनाकडे जायचं, हा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. तशीच आता परिस्थिती जी आहे ती उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये सुद्धा झालेली आहे. उल्हासनगर महानगरपालिकेत शिंदे शिवसेनेचं संख्याबळ सगळ्यात मोठं आहे. ते 38 इतकं संख्याबळ 78 नगरसेवकांच्या सभागृहामध्ये शिंदे शिवसेनेकडे आहे. ज्याचे गटनेता आहेत अरुण आशान. हे गटनेता जे आहेत अरुण आशान ते विभागीय आयुक्तांकडे, कोकण विभागीय आयुक्तांकडे त्यांची नोंद झालेली आहे. परंतु अजूनही महापौरांनी त्यांना सभागृह नेता म्हणून घोषित केलेलं नाही. शिंदे शिवसेनेची आज सुद्धा धडपड चालू आहे की आणखी कोणाला तरी सभागृह नेता करायचं आणि त्याला पण एकाला खुश करायचं, त्याला एक केबिन द्यायची, गाड्या द्यायच्या, सुविधा द्यायच्या आणि मिरवायला मोकाट सोडायचं. तर हे इतकं बिनधास्त सध्या राज्यामध्ये चालू आहे. आता तुम्ही जर समजा एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असतील तर त्यांची तक्रार तुम्ही जास्तीत जास्त कोणाकडे करू शकता तर तुम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे करू शकता. परंतु महाराष्ट्रातल्या राजकारणातली सध्याची परिस्थिती आणि ठाणे जिल्ह्यातली अशी आहे की देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा एकनाथ शिंदेंना हात लावण्याची किंवा त्यांच्या विरोधात जाण्याची सध्या हिंमत नाही आहे राजकारणामध्ये. सध्या महाराष्ट्रातलं जे राजकारण ज्या पद्धतीने सुरू आहे आणि एकनाथ शिंदेंचा जो एक प्रभाव जरी ते दुय्यम पक्ष जरी ते दिसत असला तरी त्यांचा स्वतःचा एक राजकारणातला जो प्रभाव आहे तो फडणवीसांना सुद्धा मोडीत काढता आलेला नाहीये. त्यामुळे सध्या हे जे काय अराजक अनागोंदी आणि जनतेच्या पैशाची जी काय उधळपट्टी मनमानी सगळी जी शिंदे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची मिळून जी सुरू आहे ती उघड्या डोळ्यांनी हतबलतेने बघण्या वाचून सर्वसामान्य जनतेकडे सध्या तरी कुठला पर्याय उरलेला नाहीये.